नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये शेखर दुबैया यांचा मुलगा आकाश दुबैया याची निर्घृण हत्या करण्यात आली. श्रीरामपुरातील संघटित गुन्हेगारीचा हा बळी ठरला. श्रीरामपूरमध्ये राजकीय आशीर्वादामुळे फोफावलेल्या संघटित गुन्हेगारीच्या निषेधार्थ तसेच या गुन्हेगारीचे श्रीरामपूर शहरातून तसेच तालुक्यातून समूळ उच्चाटन होण्यासाठी श्रीरामपुरातील सर्व नागरिकांनी 3 दिवस श्रीरामपूर बेमुदत बंदची हाक दिली. श्रीरामपूरकरांनी तिसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशन जवळील मारुती मंदिरापासून ते भव्य मोर्चा काढला. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा मेन रोड शिवाजी रोड असा जाऊन नेहरू मार्केट जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेला असता त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी RPIच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्षा श्रीमती रमादेवी धिवर मॅडम या सुंदर वाघिणीने डरकाळी फोडत आपले मनोगत व्यक्त केले. ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवित आहोत. प्रथम आकाश भैया दुबैया यांचा जो निर्घृण हत्या आणि निर्घृण खून झालेला आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी सर्व श्रीरामपूरकर त्यांच्यावर प्रेम करणारे मायेने त्यांना स्वीकारणारे या दुबैया कुटुंबावर प्रेम करणारे या ठिकाणी संपूर्ण श्रीरामपूर एकत्र आलेले. तर मी या संपूर्ण माझ्या माय जनतेच्या वतीने आकाश भैया दुबैयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्या दिवशी आपण पोलीस स्टेशनला आक्रोश मोर्चा म्हणून जाऊन बसलो. SP साहेबांना येऊस तर आपण आकाश भैयाची बॉडी तिथेच ठेवली. आपल्याला न्याय मिळण्यासाठी आपण इथे आलेलो. एक आकाश भैया नाही रे, असे खूप आहे. खूप जणांवर अन्याय अत्याचार झालेले आणि ही सत्य घटना आत्ताशी कुठं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येऊ राहिलेली आहे. ही सत्य घटना आत्ताशी तुम्ही उघड झाले का? कित्येक वर्षापासून या श्रीरामपुरामध्ये गुन्हेगारी चालू आहे. श्रीरामपुराच्या 4ही कोपऱ्याचा वार्ड नंबर 1 पासून ते 7 पर्यंतचा संपूर्ण गुन्हेगारी आहे. संपूर्ण गुन्हेगारी चालू आहे. सगळ्या गुन्हेगारावर आपली मागणी आहे. या गुन्हेगारांचे छोट्या मोठ्या ज्या टोळ्या आहे या टोळ्यांचे जे म्होरके आहे या मोर्चांवर मोका अंतर्गत कायद्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर मोका लागला पाहिजे. आणि आपली सर्रास मागणी त्या दिवशी काय होती? ज्या गुन्हेगाराला पाहून स्वतः आका झाले त्या आकाला मोका लागला पाहिजे. कोणी असो तो, कोणत्याही वाढतो असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, गुन्हेगाराला साथ नाही. एवढे गुन्हेगार फोफवलेत छोट्या मोठ्या जाती धर्मातले आमचे का होईना, अरे सगळेच हे गुन्हेगार सगळे अल्पसंख्याक आहे, दलित आहे. त्यांचा सर्रास वापर करून घेतला जातो. आमदार साहेब यांचा वापर केला जातोय. यांना दारू, नशा, गांजा, इंजेक्शन, नशेली पदार्थ यांना सर्रास पुरवले जातात. चारी दिशाच्या कानाकोपऱ्याला पोरं गांजा पिऊन नशा करतात आणि नशेच्या धुंद होऊन बाल आरोपी, बाल गुन्हेगार हे पोरं बनलेले आणि बाल गुन्हेगारांना सोडवण्याची एक सेपरेट टोळी आहे. ते काय सांगतात? खूप जण आज कालपासून आपण सगळे व्हिडिओ ऐकू राहिलोय. कोण किती सत्य बोलतं, कोण किती सत्य पचवतं याच्यावर पण श्रीरामपूरकर हे काही सगळे उभे ना. सत्य आम्हाला किती पटलंय म्हणून आम्ही सगळे आज आकाश भैयाला न्याय द्यायला आलोय. आकाश दुबैयाला बरं का, आकाश दुबैयाला, शेखर दादाच्या पोराला, जे निष्पाप लेकरू आपल्यातून आज निघून गेलेले. हा आमच्या समाजाचा नाहीये. माझा काही संबंध कुणाशी? अरे तो जर आमच्या समाजाचा असला तर तुम्ही पाऊल ठेवलेले पिलावाला तयार झालेले. जसं पूर्वी हागणदारी मुक्त गाव झालं पाहिजे म्हणून पंचायत समिती अंतर्गत, जिल्हा परिषद अंतर्गत योजना राबवल्या जायच्या. आता हागणदारी मुक्त गुन्हेगार झाले, हागणदारीचे गुन्हेगार झाले. प्रत्येक टप्प्यात हे हागणदारी सारखे गुन्हेगार तयार झालेले. या सगळ्याच गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे. पुन्हा एकाचं नाव आहे आपल्या समोर. सगळे सर्वच गुन्हेगारी इथं खपवले
एवढी कशी गुन्हेगारी? पूर्वी रस्त्याने जर चाललं धक्का लागला, सॉरी, एवढं जमत होतं ना. आता अरे बाईंचोच रूट तिकडचे म्हणणार, इकडे म्हणता अरे थांब रे थांब, धर रे याला धर. अरे जगायचं कसं? सगळीकडे हाक आहे, सगळीकडे हाक आहे. आणि या सगळ्याच हाकावर मोका लागला पाहिजे. यांना त्यांचा बंदोबस्त कार्यक्षमपणे झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं पोलिसांना आता आव्हान आहे. आपण आपली शक्ती दाखवली आहे. खऱ्या अर्थानं पोलिसांना, एसपी साहेबांना आव्हान आहे. अरे ताकद असेल तर सगळ्यांनी, हे आमदार साहेबांनी त्यांनी खुले नावं घेतले, करा कारवाया. किती पोरी कुठं कुठं कशा कशा अवस्थेत आहे, कोणती महिला सुरक्षित आहे, कोणीच नाहीये. घाबरून काही जण यांच्या बायका झाले रे भाऊ, घाबरून घाबरून थांबा बोलत असतात ते. आणि हे काय कोणी रेकॉर्डिंग करायचं, कोणी माझे व्हिडिओ व्हायरल करायचं, मला काय हाऊस नाही रे बाबा. मला कोणाची भीती नाही, मला काही नाही. माझ्या घरी पाहुणे होते म्हणून मी 1-2 दिवस साहेब आले नाही. मला काय कोण धमकाव बिमकाव नाही. मला काय धमकावतो, गोंड्याहून गुंडी मी. अरे वा रे वा, काय काय कुठं कुठं चालतंय मला घ्या विचारून. ते आदर्श नगर, आदर्श नाही, आदर्श बी धरा, तिथे बी आहेत. सिद्धार्थ नगरला सगळे आमचे पोर टोळके गुन्हेगार झालेले, केवळ नशा पाहिजे. कोणला आई आहे, कोणला बाप नाही. एकीला नवरा आहे, एकीचा नवरा सोडेल, दुसरा ठेवेल, आणि सगळ्यांना पोचणारे मोठे हाका. हे हाका, यांच्याकडे पैसे. तुम्ही चौकशा करा, वकील यांचे, जाबीदार यांचे, आणि गुन्हेगार आमचे. सर्रास येड झाले. ते अकली, शिक्षण नाही, संस्कार नाही, आई बाप आडानी. वाईट वाटतं, समाजाच्या पोर आज गुन्हेगार बनले. वाईट वाटतं. समुपदेशन घेण्याची गरज आहे. प्रत्येक समाजामध्ये आपल्या लेकरांना जपा, शिकवा, संघटित करा त्यांना, आणि चांगलं चांगलं ज्ञान द्या. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. तुर्तास एवढेच. भेटूया पुढील बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.